जय जय रघुवीर समर्थ। देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला। हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 165 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकापासून सदा संगती सज्जनाची धरावी, एखाद्या सज्जनाची संगत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवून देते, या अर्थाने ह्या 4 श्लोकांची रचना आपल्या समोर ठेवलेली आहे। गेल्या श्लोकामध्ये सज्जन संगतीच्या आधाराने मनुष्याने आपल्या कल्पना बदलाव्यात, अंतरंगामध्ये धरलेला विषय सोडवावा। आपण ज्या कल्पनांना आजपर्यंत आपल्या उराशी बाळगून होतो त्या कल्पना बदलाव्यात, यासाठी सत्संगती करावी, हे समर्थांनी आपल्याला सांगितलं। आज या सत्संगतीचा महिमा आमच्या अंतरंगाचं टेक्स्चर, आमच्या अंतरंगाची अवस्थाच कशी बदलून टाकतो, हे समर्थ आपल्याला सांगतायत। काय म्हणतायत समर्थ माऊली? देहादिक प्रपंच हा चिंतियेला। आमच्या अंतरंगामध्ये जे विचार आहेत, ज्या कल्पना आहेत, या सगळ्या दृश्याच्या संदर्भाने आहेत, या देहाच्या संदर्भाने आहेत। हा प्रपंचच आमच्या अंतरंगामध्ये खोलवर कुठेतरी रुजलेला आहे। परंतु या सगळ्या चिंतनाने आम्हाला नक्की काय प्राप्त होतं, तर परियंतरी लोभ निश्चित ठेला। या सगळ्यातून आम्ही अधिक स्वार्थी, अधिक संकुचित, अधिक देहबुद्धीचेच होत गेलो। मग या उलट जर आपण आपल्या कल्पना बदलू शकलो, आणि कल्पना कोणाची करावी, तर हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं नाम गावं, भगवंताचं रूप पाहावं आणि आपल्या आयुष्यामध्ये मुक्ती नामक कांतेला प्राप्त करावं, अर्थात जीवनमुक्त व्हावं। पण हे सगळं कधी घडू शकतं, जर सदा संगती सज्जनाची धरावी या अवस्थेला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं तर। सज्जनो, या श्लोकाच्या आणखीन गूढार्थामध्ये उतरताना मला एका इंग्लिश प्रोव्हर्बचा संदर्भ द्यावासा वाटतो। काय म्हणतात माहिती आहे का त्यामध्ये? ते म्हणतात, वॉच युअर थॉट्स, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या। दोज थॉट्स बिकम युअर वर्ड्स, ते शब्द जे तुमच्या मनामध्ये रुंजी घालतायत तेच तुमचे शब्द म्हणून बाहेर येतात। वॉच युअर वर्ड्स, दोज बिकम युअर ॲक्शन्स। तुमचे जे शब्द असतात, बहुतांश वेळेला त्या शब्दांच्या द्वारेच तुमची कृती घडत असते। आणि वॉच युअर ॲक्शन्स, दॅट बिकम्स युअर डेस्टिनी। तुमची कृती याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येतं की तुमचं डेस्टिनेशन, तुमचं गंतव्यस्थान, तुमचं ध्येय हे तुमची कृती, तुमचं कर्मच ठरवत असतं। पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तुमचे शब्द आहेत, तुमचे विचार आहेत, तुमच्या कल्पना आहेत। आणि मग ह्या कल्पनांच्या आधाराने मनुष्य आपलं गंतव्यस्थान, आपलं ध्येय ठरवत असतो। हे अगदी खरं आहे।
व्यवहारामध्ये देखील आपण बघतो, एखाद्या माणसाने घर बांधावं तर ती घर बांधण्याची संकल्पना पहिले त्याच्या हृदयामध्ये आकाराला येते, तो स्वप्न पाहतो आणि मग ते कृतिशील होऊन त्याला त्याच्या घराची प्राप्ती होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या अंतरंगामध्ये चाललेल्या विचारांशी निगडीत आहे. कुठलीही कृती ही मनुष्य लगेचच करत नाही, त्याच्या मागे एक फार मोठा विचार त्याच्या कळत किंवा नकळत त्याच्या हृदयामध्ये घडत असतो. मग तो प्रेमाचा असो की द्वेषाचा असो. मनुष्याच्या अंतरंगातले विचारच त्याचं गंतव्यस्थान ठरवत असतात. मग आज ह्या विचारांना आपल्या अंतरंगामध्ये आपण कोणाच्या आधाराने करत असतो? कुठली गोष्ट ही आमच्या विचारांना दिशा देत असते? बघा, आमचे विचार हे अनेक गोष्टींच्या माध्यमातून घडतात. संस्कारातून घडतात, वाचनातून घडतात, तुम्ही जिथं नोकरी करत आहात तिथल्या असलेल्या वातावरणातून घडतात, तुमचा मित्रपरिवार, तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्या लोकांच्या आधाराने तुमचे विचार घडतात. विचार हे संस्कारक्षम असतात आणि या संस्कारक्षम विचारांना आपण कळत नकळतपणे आपल्या हृदयामध्ये धारण करत असतो. अनेक माता भगिनी पण नाही का, की एखादी गोष्ट मला हवी आहे कारण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की तिथं अशी गोष्ट मिळते, या आधाराने त्या विचाराला आपल्या हृदयामध्ये धारण करतात. म्हणजे कोणाचा तरी संग हा मनुष्याच्या विचारांना दिशा देण्यासाठी हा अत्यंत मार्गदर्शक ठरतो. मग आज आमच्या अंतरंगामध्ये चाललेले विचार नेमके कशाचे आहेत? बघा, समर्थ हे खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आहेत. वैज्ञानिक काय करतो? तो पृथक्करण देखील करतो आणि त्याचबरोबर तो त्याचं नॅरेशन, संक्षेप देखील करतो. जर त्याचं पृथक्करण करायला गेलो आमच्या अंतरंगाच्या विचारांचं, तर आमच्या अंतरंगात अनंत विचार घडत असतात. क्षणामध्ये आम्ही अमेरिकेला जाऊत, क्षणामध्ये चंद्रावरती जाऊत, क्षणामध्ये आपण आपल्या घरामध्ये येऊत, नोकरीच्या ठिकाणी जाऊत, आणखीन कुठं जाऊत. आपल्या मनामधल्या विचारांची दिशा ही कधी स्थिर नसते. पण या विचारांना जर पृथक्करणाच्या आधाराने आपण करायला गेलो, सांगायला गेलो, तर त्याचे अनेक घटक आपल्याला दिसतात. पण सारांशाने, संक्षेपाने सांगायला गेलो तर आमचे साधारणतः 99.99% विचार हे दृश्याच्या संदर्भामध्ये आहेत. दृश्य जे आमच्या या डोळ्यांना दिसतं, जे आमच्या अंतःचक्षूंनी आम्ही पाहिलं, ज्याची आम्ही कल्पना केली, त्या कल्पनेच्या आधाराने, आम्ही बघितलेल्या चर्मचक्षूंच्या विचारांच्या आधाराने आम्ही आमच्या अंतरंगामध्ये विचार करत असतो. आमच्या कल्पना या त्या आधाराने घडत असतात. मग या विचारांच्या पृथक्करणामध्ये समर्थ म्हणतात, देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. हा आमच्या अंतरंगामधल्या विचारांचा समर्थांनी घेतलेला आढावा आहे की देहाच्या संदर्भाने जे जे काही आहे, हा प्रपंच उभारलेला आहे, याचंच आम्ही चिंतन दिवस रात्र आमच्या अंतरंगामध्ये करत असतो. श्री महाराजांचं मी उदाहरण आपल्याला सांगतो ना, की एखाद्या माणसाने जर आकंठ काकडी खाल्ली तर त्याला ढेकर देखील काकडीचाच येतो. त्याप्रमाणे आम्ही दिवस रात्र प्रपंच, संसार, मुलं बाळ, माझा स्वतःचा देह, माझं स्वतःचं भवितव्य, भूतकाळ, प्रॉस्पेक्ट्स, भय, हे सगळं या देहाच्या संदर्भाने आम्ही विचार करतोय. मग ज्या उद्गम बिंदूपासून आपण या चिंतनाला सुरुवात केली की वॉच युअर थॉट्स, आणि त्याचा एंड आपण केला की दॅट बिकम्स युअर डेस्टिनेशन. जर आम्ही प्रपंचाचाच विचार करतोय, दृश्याचाच विचार करतोय, तर मी माझं डेस्टिनेशन काय करतोय? परियंतरी लोभ निश्चित ठेला. माझ्या अंतरंगामध्ये स्वार्थाशिवाय दुसरं काही सापडणारच नाही. माझी प्रत्येक कृती मी आणि माझा स्वार्थ याच्या संदर्भाने घडणार आणि तेच माझं ध्येय ठरणार. आपण म्हणाल, मग ठीक आहे ना, काय हरकत आहे? सज्जनो, श्री महाराज म्हणायचे, परमार्थ साधण्यासाठी फार व्यापक वृत्ती असावी लागते. मनुष्याला समर्पित जीवन जगता यायला पाहिजे. त्याग हा त्याचा सहज स्वभाव झाला पाहिजे. आणि इथं जर आम्ही सतत निरंतर देहाधिक प्रपंच चिंतन करत असू तर लोभ हा आमचा अविभाज्य घटक होतो. आणि जिथं लोभ आहे तिथं त्यागाला स्थान नाही, जिथं लोभ आहे तिथं समर्पण नाही,
जिथं लोभ आहे तिथं मनुष्यामध्ये व्यापक पण नाही, आणि जिथं या तिन्ही गोष्टी नाही तिथं अर्थात भगवंत नाही. अगदी बरोबर आहे हे. आणि त्यामुळं आम्ही लोभ करत, प्रपंच करत करत, टाचा घासत घासत हे जीवन जगतो आणि असंच हे अर्ध्यावरती सगळं सोडून निघून जातो. मग इथं आम्हाला बदल कुठे केला पाहिजे? जर बदल करायचा असेल तर कृतीमध्ये बदल जेव्हा घडेल तेव्हा घडेल. आणि एक लक्षात घ्या, कृती एक आहे आणि कल्पना जर वेगळ्या असतील आणि मी बाहेरच्या जगाला कृतीच्या आधाराने प्रभावित करत असेल तर मला वाटतं हा देखील एक दंभच आहे, हा देखील एक प्रपंचच आहे. अशा प्रपंचाने भगवंत प्राप्त होणार नाहीये. मला यासाठी कृती किंवा कर्म हे थोडंसं सेकंडरी ठेवलं पाहिजे. मला त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे की माझे विचार, माझं अंतरंग, माझ्या कल्पना मी कशा बदलू शकेन. कारण की जर त्या बदलल्या तर कृती ही स्वाभाविकपणे बदलेल, आणि जिथं कृती बदलेल तिथं माझं ध्येय देखील भगवंत होऊन जाईल, गंतव्यस्थान देखील बदलेल. पण गंमत अशी आहे की आज मी ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो, आज मी ज्या कुटुंब प्रधान अशा समाजामध्ये, ज्या नातेवाईकांच्या संदर्भाने, मित्र परिवाराच्या संदर्भाने राहतो, या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये हा लोभ हा निश्चित ठेलेला आहे. आणि त्यामुळे त्या मंडळींचे विचार हे माझ्या अंतरंगामध्ये स्वाभाविकपणे जातात. त्या विचारांमुळं माझी दिशा ही कधीच व्यापक होत नाही, कधीच त्यागमय होत नाही. आपण देखील घराघरांमध्ये ऐकतो ना, अरे मी केवढं केलं त्याच्यासाठी, काय सांगायचं तुम्हाला, पण त्याला अजिबात जाणीव नाही बरं का या गोष्टींची. म्हणजे मनुष्य जे काही थोडंफार दुसऱ्यासाठी करतो यामध्ये देखील त्याचा लोभच त्याच्या अंतरंगामध्ये त्याला त्रास देत असतो. का आम्ही दुःखी आहोत? कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही जरी असं त्यागमय जीवन जगलो तरी समाज काही तसं व्यवस्था त्यागमयाची नसल्यामुळं ते मात्र आपला स्वतःचा स्वार्थच साधत राहणार. सज्जनो, जोपर्यंत तुम्ही या समाज व्यवस्थेला आपल्या अंतरंगामध्ये उतरू देताय तोपर्यंत तुम्हाला कधीही आपल्या विचारांना बदलण्याचं सामर्थ्य प्राप्तच होऊ शकत नाही. बघा, एक फार छान गोष्ट आहे की एखादं जहाज समुद्रामध्ये हजारो लाखो किलोमीटर सहजपणे तरून जाऊ शकतं, पण जर त्या जहाजामध्ये जर ते पाणी आतमध्ये आलं काही कारणामुळं तर त्याला बुडायला वेळ लागत नाही. मला असं वाटतं की आमचं अंतरंग देखील एखाद्या समुद्राप्रमाणेच आहे आणि त्यामध्ये आमचे विचार हे जहाजाप्रमाणे आहेत. जोपर्यंत या दृश्याचं पाणी आमच्या या विचाररूपी जहाजामध्ये शिरत नाही तोपर्यंत आम्ही या समाज व्यवस्थेमध्ये राहूनही त्यांच्यापासून दूर राहू शकतो, निस्संग राहू शकतो. पण या जहाजामध्ये एकदा का हा विषय, एकदा का हे संस्कार आतमध्ये शिरले की हे जहाज बुडायला वेळ लागत नाही. आणि हे आपल्याला उदाहरण सगळ्यांना लक्षात येईल की आपण 2 दिवस कुठं गोंदवल्याला गडावरती माऊलीच्याकडे जाऊन राहावं, छान साधना करावी, उपासना करावी, सत्संग करावं, मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. आणि घरी आल्यानंतर कोणीतरी प्रपंचाचा मनुष्य काहीतरी बोलावा आणि तो विचार आपण धारण करावा, त्या क्षणी आपल्या लक्षात येते की जहाज बुडलं आपलं. मग सज्जनो, हे जहाज न बुडण्यासाठी काय करावं? या जहाजामध्ये हे विचार न येण्यासाठी काय करावं? एकच गोष्ट करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपल्या विचारांमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण आपल्या गुरुला, त्या सज्जनाला, त्या आत्मज्ञानी सत्पुरुषाला घट्ट धरून राहावं. बघा, सगळा परमार्थ हा करावा लागतो म्हणतात ना, तो इथं करावा लागतो. हा सगळा अंतरंगाचा प्रांत आहे. तुम्ही इथं किती तीर्थयात्रा करता किंवा किती माळा परिधान करता, हा भाग इथं नाही. इथं भाग हा आहे की तुम्ही त्या संताला आपल्या हृदयामध्ये कसं धारण करत आहात. आणि त्या संताला एकदा आपल्या हृदयात धारण केलं की सज्जनो, जसं त्या मालवाहू जहाजामध्ये कुठलंही सामान पुन्हा चढवायला जागाच ठेवत नाहीत, पूर्णपणे जसं ते भरलेलं असतं, त्याप्रमाणे आपलं अंतःकरण एकदा का या संत विचारांनी, या सज्जन संगतीच्या विचारांनी भारून गेलं ना की मनुष्य या प्रपंचामध्ये असूनही निस्संग होऊन जातो.
त्या विचारांमध्ये असूनही तो त्या विचारांपासून स्वाभाविकपणे अलिप्त होतो. तो त्याच्या अंतःकरणामध्ये हाच विचार करू लागतो की माझ्या गुरुरायाने रामावर कसं प्रेम केलं असेल, माझे गुरुराय कशा पद्धतीने या सगळ्या बहुजनांना नामाची गोडी लावत असतील, कशा पद्धतीने या आमच्या गुरुरायाने या प्रपंचामध्ये राहून भगवंताची भक्ती केली असेल. आपलं अंतःकरण, आपलं मन, आपली इंद्रिय ही सगळी गुरुमय होऊ लागतात. आणि या अशा विचारांनी आमचं मन भरणं हीच खऱ्या अर्थाने सज्जनाची संगती आहे. बघा, मी आपल्याला गेल्या सत्रामध्ये देखील सांगितलं की सज्जन संगती ही त्याच्या देहाच्या साथीने प्राप्त होणं उत्तमच आहे, की देहाची साथ आहे आणि मनाने देखील आपण त्याचा संग केलेला आहे. पण यापैकी पहिली गोष्ट ही प्रारब्धवश आहे. संत आपल्या देहाच्या आधाराने आपल्याला आपलं म्हणावं, त्याचा साथ त्याने आपल्याला द्यावा, हे थोडंसं दुरापास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, श्री महाराज म्हणायचे की आम्ही स्वतःच देहामध्ये नाही, तर मग आमची साथ तुम्ही देहाने केली, याचा नेमका काय उलगडा करावा बरं? जे स्वतःच देहामध्ये नाही, देही असून जे विदेही आहेत, असे हे संत असतात, असे हे सज्जन असतात. मग यांचा संग करायचा म्हणजे ते ज्या तत्वामध्ये जगले, ज्या तत्वासाठी त्यांनी आपला देह झिजवला, ज्या तत्वामध्ये त्यांनी आपला प्राण समर्पित केला, सज्जनो, त्या तत्वाशी आपलं मन एकरूप करणं म्हणजे सदा संगती सज्जनाची धरावी आहे. श्री महाराज त्यामुळे म्हणतात, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. त्यांचे प्राण आहेत त्या नामामध्ये. त्या नामाला आपण घट्ट धरून राहिलो की आपण सदा संगती सज्जनाची धरावी, ह्या टप्प्याचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊ शकता. आपली चेतना गुरुमय होते, आपली इंद्रिय या गुरुच्या बोधाने भरू लागतात. प्रपंचामध्ये असूनही प्रापंचिकांचे दोष आपल्या अंतरंगामध्ये स्पर्श करू शकत नाहीत. जणू काही हा सगळा एक वन वे ट्रॅफिक होतो. तुम्ही प्रपंच देखील आनंदाने करता, उत्साहाने करता, चैतन्याने करता, पण हे सगळं करत असताना या प्रापंचिकांच्या असलेल्या विषयी विचारांना तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये धारण करत नाही. आणि हा जसा जसा संत संग आपल्या जीवनात येतो ना, महाराज म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याने सत्कर्म सोडावी म्हटली तरी त्याची सत्कर्म सुटत नाहीत. कशी सत्कर्म मागं लागतात? हात धुवून. कारण त्याचा लोभ संपायला लागतो ना. बघा, आमच्या जीवनातल्या निर्लोभत्वाचं हे लक्षण आहे की महाराजांना जसं 10 लोकांना खायला घाला असं वाटायचं तसं मला वाटेल, महाराजांना जसं मनापासून राम नाम घ्यावं असं वाटायचं तसं मला वाटेल, रामाचं जसा उत्सव महाराज अत्यंत थाटामाटामध्ये करायचे, आनंदाने करायचे, तसं भगवंताचं ऐश्वर्य, भगवंताचं गुणगान करावं असं मला वाटेल. आणि हे सगळं करत असताना आपण मात्र एखाद्या निर्माल्याप्रमाणे बाजूला राहून कुठेही कर्तेपणाचा दंभ न मिरवणं म्हणजे निर्लोभत्व आहे. हे सगळं निर्लोभत्व आपल्या जीवनामध्ये प्रकटतं. हे जीवन आपलं या संत विचाराने भरून जातं आणि यातून आमचं डेस्टिनेशन ठरतं, हरिचिंतने मुक्तिकांतावरावी. बघा किती सुंदर समर्थांनी उपमा दिलेली आहे की मुक्ती नावाला एका स्त्री रूपाने त्यांनी बघितलंय, जी वरमाळा धारण करून आहे. आणि ती वरमाळा कोणाला परिधान करेल? ही वरमाळा जो आपलं हृदय हरिचिंतनामध्ये ठेवतो त्याला ती धारण करेल, परिधान करेल. गोस्वामी तुलसीदास फार छान उदाहरण द्यायचे की एका तलवारीमध्ये जशा एका तलवारीच्या ह्याच्यामध्ये जशा 2 तलवारी बसू शकत नाहीत, तसं म्हणाले एक माया आणि एक भक्ती अशा 2 स्त्रिया असतात प्रत्येक जीवाला. आणि या दोघी परस्परांच्या सवती आहेत. जिथं माया राहते तिथं भक्तीला राहता येत नाही, आणि जिथं भक्ती राहते तिथं माया राहू शकत नाही. सज्जनो, स्त्री असो की पुरुष, आपल्या जीवनामध्ये हे 2 आपल्याला वरमाळा परिधान करणारे तत्व आहेत. एक आहे माया आणि दुसरी आहे भक्ती. जिथं हरिचिंतन आहे तिथं माया संसार करू शकत नाही, आणि ज्याच्या जीवनामध्ये हरिचिंतन आहे तिथं स्वाभाविकपणे भक्ती त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करते. जिथं भक्ती आहे तिथं माया नाही, आणि जिथं माया आहे तिथं भक्ती नाही. म्हणून हरिचिंतने
मुक्ती कांता आवरावी असं हे संत संगतीचं ऐश्वर्य समर्थ आम्हाला सांगत आहेत. त्यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.